सर्वात प्रथम आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। रक्षक प्रतिष्ठानच्या आपण जे आज पदाधिकाऱ्यांचा जे घेतलेलं आहे नियुक्तीपत्राचं कार्य त्या संदर्भात काही कमी वेळामध्ये आपण सगळ्यांना दिलं, तरी पण आपण मोठ्या संख्येने तो उपस्थित राहिला। आज रक्षक प्रतिष्ठान सातारा जिल्ह्यामध्ये काम सुरू असताना दादांच्या नेतृत्वाखाली आपण सुरुवात केली। सर्वसामान्य तळागाळातील लोकांना किंवा जे समाजातील व्यक्ती आहेत सामाजिक क्षेत्रामध्ये एक अग्रेसर म्हणून आपलं प्रतिष्ठान राहावं आणि त्या सर्वसामान्यांच्या अडचणीपर्यंत आपलं प्रतिष्ठान पोहोचावं, आपला इथं मावा पोहोचावा, ह्या उद्देशातून माननीय संस्थापक अध्यक्ष सुशीलदादा मोजर यांनी प्रतिष्ठानची सुरुवात केली। त्याचा भाग म्हणून काही पद जिल्हाध्यक्ष दिले, पण जिल्ह्यामध्ये बाकी अजून बरेच असे लोक आहेत त्याच्यामध्ये की जे चांगल्या प्रकारे समाजामध्ये काम करत असतात, म्हणजे गोरगरिबांचं सामाजिक कामामध्ये त्यांचं नाव चांगलं आहे त्याच्यामध्ये आणि खूप वर्षापासून ते आपल्याशी जोडले आहेत। म्हणजे रक्षक प्रतिष्ठान ही फॅमिली आपल्या सुशीलदादा मोजरे यांच्याबरोबर कित्येक वर्ष झालं आपण सगळे जोडलेले गेले आहेत। बरेच चेहरे आपले ह्यातले सगळेच जुने आहेत। त्या माध्यमातून आज आपण भेटले आहे। सातारा जिल्ह्यामध्ये तालुकाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष अशी पदांची नियुक्ती आज संस्थापक अध्यक्ष माननीय सुशीलदादा मोजर यांच्या हस्ते आपण देणार आहे। तरी मी दादांनी विनंती करतो की 2 मिनिटं त्यांनी बोलावं आणि नियुक्तीपत्राचं वाटप करावं। माझे दैवत किंवा आमच्या सर्व मित्रपरिवाराचे, आमच्या फॅमिलीचे, सगळ्याचे, ही फॅमिली माझी, या फॅमिलीचे सगळ्यांचे दैवत आमचे श्रीमान छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आशीर्वादाने हे सर्व चालू केलेलं आहे। हे सगळं रक्षक प्रतिष्ठानची स्थापना पूर्वी केलेली मी समाजकार्य, थोडंफार समाजकार्य चालू होतं, पण 4-5 वर्ष शेवटी पैशाशिवाय समाजकार्य करतायत। नुसतं समाजकार्य तुम्ही करून दाखवा, समाजकार्य फक्त करतायत, लिमिट आहे, म्हणजे करता येतं पण लिमिट आहे। त्यामुळे 4-5 वर्ष मी परदेशामध्ये होतो माझ्या व्यवसायानिमित्त, अजून माझे व्यवसाय तिकडे चालू आहेत। तर मी आता समाजकार्य करण्यासाठी थोडा सक्षम मला वाटलो आणि माझ्या दैवतांना भेटलो, महाराजसाहेबांचा आशीर्वाद घेतला, महाराजसाहेबांच्या डिस्कशन केलं, नंतर मी समाजकार्याला सुरुवात केली। तर सर्वात महत्त्वाचं माझं एक ब्रीद वाक्य आहे, छत्रपतींची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा, छत्रपतींची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा। म्हणजे छत्रपतींशी एकनिष्ठ राहणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो। त्या माध्यमातून आम्ही रक्षक प्रतिष्ठानची स्थापना करून गावोगावी आम्ही याचं समाजकार्याचं एक जाळं निर्माण करतो। सर्वात महत्त्वाचं की कोणत्याही जातीपातीमध्ये आम्ही अडकणार नाही। मला सर्व जातीचे लोक मला हवे, त्यामुळे सर्व जातींना घेऊन मी हे काम चालू केलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं मला बोलायचं म्हणलं तर औद्योगिक समजा नोकरी संदर्भात कोणाची कामं असतील, कोणाचे जॉब संदर्भात किंवा कोणाचे बाहेर परदेशात कोणाला नोकरी हवं असेल तर फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांना आपण नोकरी देणार आहोत। म्हणजे माझ्या पद्धतीने जेवढं होईल, अनेक जगात अनेक देशांमध्ये संपर्क आहे माझा, तर त्या माध्यमातून काम आम्ही चालू केलेलं आहे सगळं। आणि काय ज्या ज्या अडीअडचणी येतात, जे जे लोक मला भेटायला येतात, तर महाराजसाहेबांच्या आशीर्वादाने सगळं आम्ही जेवढं होईल तेवढं आम्ही यातून सगळ्यांच्या अडचणी सॉल्व करायचा त्यातून प्रयत्न करतो आहे। तर हे रक्षक प्रतिष्ठानची आता आम्ही थोडेफार पदाधिकारी आम्ही फायनल करतोय, अजून बरेचसे पदाधिकारी फायनल करायचे आहेत। जे काय एक 7-8 जण आम्ही फायनल केले, त्यांना आम्ही आज त्यांचं नियुक्तीपत्र आम्ही देतोय आता। आणि महाराजसाहेबांच्या आशीर्वादाने सगळं हे जिल्ह्यांबरोबर, सातारा जिल्ह्याबरोबर महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी आम्हाला जायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे तर मला वैयक्तिक सुशील मोजर म्हणून मला कुठेही इलेक्शनला उभं राहायचं नाही। अनेक लोकांचे मेसेज आले, अनेक लोकांचे फोन आले, दादा तुम्ही पक्षात प्रवेश कुठला करताय का, किंवा कुठं तुमची इच्छा आहे का कुठं उभं राहायची। तर महाराजसाहेबांची शपथ घेऊन सांगतो मी की मला कुठेही इलेक्शनला उभं राहायचं नाही। जे करतोय ही माझे दैवत महाराजसाहेबांसाठी मी करतोय, आणि जे माझी ही फॅमिलीची जनता आहे, जे मित्रपरिवार आहे, यांना कुठेतरी स्टेबल करायचं, यांना कुठेतरी रोजगार द्यायचा, यांना कुठेतरी मला औद्योगिक क्षेत्रात कुठेतरी आणायचे मला, त्यासाठी मी करतोय। मला कुठेही इलेक्शनला उभं राहायचं नाही, इच्छा नव्हती, आताही नाही आणि भविष्यातही राहणार नाही। तर सगळ्यात महत्त्वाचं मी क्लिअर करतो की मला कुठेही इलेक्शनला उभं राहायचं नाही, म्हणून मी हे करत नाही।
माझ्या दैवतांचा आशीर्वाद घेऊन मी काम चालू केलेलं आहे. मला महाराज साहेबांनी काय कानमंत्र दिलेले त्याप्रमाणे माझं सगळं काम चालू आहे जिल्ह्यामध्ये. तर तुमचं सर्वांचं सहकार्य असू द्यात हीच भावना व्यक्त करतो. हे पदाधिकारी निवडले त्यांचं नेमकं काम काय राहणार? पदाधिकारी कसं असतं की मी जिल्ह्यामध्ये 4 दिवस असतो, 4 दिवस व्यवसाय निमित्त बाहेर असतो. म्हणजे काय पुणे असेल, मुंबई असेल, परदेशात असेल, म्हणजे अनेक ठिकाणी व्यवसाय चालू आहे आणि सगळे क्लिअर व्यवसाय चालू आहेत. तर ह्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काय होतं की अनेक लोक मला संपर्क साधू शकत नाही आणि प्रत्येक फोन मी अटेंड नाही करू शकत असा. तर माझे जे पदाधिकारी घ्या की माझे भाऊ घ्या, माझे मित्र घ्या, हे सगळे यांचं काम काय की बाबा लोकांच्या अडीअडचणी समजून घेणं, ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या ठिकाणी ठामपणे उभं राहणं आणि तो अन्याय सॉल्व्ह करून देणं हे पदाधिकाऱ्यांचं काम. ठीक. Shayla Amon Jabal identified by TrueCorner. हॅलो. हो या की हो या वैभव आकाश आम्ही आज आपले सर्वांचे लाडके दैवत श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या आदेशानुसार आपले रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक सुशीलदादा मोजर यांनी सातारा जिल्ह्यामध्ये खासदार उदयनराजेंच्या साठी ज्या संघटना आपली रक्षक प्रतिष्ठान संघटना कार्यरत आहे, तर जिथं जिथं काही लोकांना अडचणी निर्माण होणार आहेत अशा ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपला संघटनेचा पदाधिकारी पोहोचावा यासाठी प्रत्येक तालुका वाईज नियुक्त्या डिक्लेअर केलेल्या आहेत. तर दादांच्याकडून आणि खासदार उदयनराजेंच्याकडून आपल्याला चांगल्या शुभेच्छा असतील आणि तुमच्याकडून एक चांगलं सत्कारमी काम लागावं असं आपल्याकडून एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि दादांना माझ्याकडून एक विनंती राहील की दादा, तुम्ही आज एवढं महाराज साहेबांच्यासाठी करताच आहात, खासदार उदयनराजेंसाठी अनेक मावळे कार्य करत आहेत. आज फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपण पण त्यांच्या मध्ये सामील होऊन एवढं मोठं काम आज शिवधनुष्य पेरायचं काम केलेलं आहे. ह्यामुळं सातारा जिल्ह्याला एक निश्चितच ऊर्जित अवस्था निर्माण झालेली आहे. कुठलंही राजकीय आपल्याला भवितव्य मनात नसताना सुद्धा आपण एवढं करत आहात, त्याबद्दल तुमचे आम्ही पहिले मनापासून आभार मानतो की आपल्या दैवतासाठी तुम्ही आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना, जे महाराजच जाती धर्म कुठं मानत नसतात, तर सर्व लोकांना एकत्रित करून आपण ह्या शिवधनुष्यामध्ये आम्हाला सुद्धा कुठेतरी खारीचा वाटा उचलायला आम्हाला तुम्ही संधी देताय, त्याबद्दल तुमचे सुद्धा आभार मानतो. आणि ज्या निवडी झालेल्या आहेत त्या सर्वांना आमच्याकडून शुभेच्छा. चांगले काम करा आणि निस्वार्थीपणाने काम करत राहा. परमेश्वर आपल्याला पण गोरगरिबांसाठी झटल्यानंतर आपल्याला पण त्यासाठी आपल्याला निश्चितच चांगलं फळ मिळेल एवढीच सदिच्छा व्यक्त करतो आणि सर्वांचे आभार. धन्यवाद.
या